नमस्कार मित्रांनो. आपण बघितलं पहिला भाग मराठी भाषेचा इतिहास. जर ते तुम्ही बघितलं नसेल तर खाली दिलेल्या लिंकमध्ये क्लिक करा आणि ते तुम्ही जाणून घेऊ शकता. आज आपण बघणार आहोत दुसरा भाग मराठी भाषेत झालेला काळानुसार बदल. तर त्याबद्दल मी तुम्हाला काही मुद्दे सांगते. मराठी भाषेत झालेला काळानुसार बदल याच्यात सर्वात आधी आता बघूया आद्यकाळ. आद्यकाळ हा काळ म्हणजे इसवी सन 1200 पूर्व लीलाचरित्र आणि ज्ञानेश्वरी या ग्रंथांच्या विखाणापूर्वीचा काळ होता. या काळात मराठी भाषेचा उल्लेख हा आपल्याला ताम्रपट शिलालेख यांच्यात सापडतो. उदाहरणार्थ हा शिलालेख आपण मुंबई येथे आढळला होता. याच्यावर या कोरल्या गेलेल्या इसवी सन 1109 मध्ये आपण बघू शकतो. त्यानंतरचा काळ यादवांचा काळ. हा काळ इसवी सन 1250 ते 1350 याच काळात यादवांचे म्हणजेच देवगिरीच्या यादवांचे महाराष्ट्रावर राज्य होते आणि त्यावेळी मराठीला राजभाषेचा दर्जा होता. देवगिरी यादवांचा किल्ला दौलताबाद महाराष्ट्रातील 7वे आश्चर्य समजले जाते. तिथे तुम्हाला यादवांचा कारभार समजतो. यादवांच्या काळात महानुभाव पंथांच्या सुरुवात झाली. वारकरी संप्रदाय सुरू झाला. सर्व जाती धर्मांमध्ये संतांची परंपरा जन्मास आली. याच काळात लेखक कवी यांना राजाश्रय होता. म्हणून या काळात मराठी भाषेला मराठी साहित्याला वैविध्यपूर्ण संपत्ती वैभव प्राप्त झाले. यादवांचा काळ संपला व परकीय सल्तनत यांचा भारतात प्रवेश होऊन मुस्लिम राज्यकर्ते म्हणजेच बहामणी आणि सल्तनत यांचा काळ सुरू झाला. पण याही काळात मराठी भाषेला आपल्या महत्त्व वाढतच करत गेलं. कारण शासक जरी बदलले तरी स्थानिक जमीनदार सरजमादार महाल महसूल गोळा करणारे हे स्थानिक होते. त्यामुळे बहुसंख्या लोक मराठी हिंदुबल होती. म्हणून मुस्लिम राज्यकर्तेही मराठी भाषेचा वापर आपल्या अधिकृतपणे आपल्या कागदपत्रांमध्ये मराठीत वापरत गेलेत. पण त्याच काळात मराठी भाषेत इतर भाषेतील शब्दही रूढ होऊ लागले. त्यात फारशी या प्रभात दिसून येऊ लागले. उदाहरण शहर बाजार दुकान कागद जमीन खुर्ची हे फारशी शब्द आजही आपण दररोजच्या भाषांमध्ये वापरतो. अहमदनगरमध्ये तर मराठी भाषा सल्तनत काळात प्रशासनाची भाषा बनली. बिजापूरचे आदिलशाहने आपल्या प्रशासन व रेकॉर्ड ठेवण्यासाठी मराठी भाषेचा वापर केला. अशा सर्व परिस्थितीमध्येही मात्र मराठी भाषा ही फारच आवडीची ठरली. जनार्दन स्वामी एकनाथ दासोपंत नृसिंह सरस्वती हे नाव आपण कसे विसरू शकतो. त्यानंतरचा काळ आहे मराठा साम्राज्याचा काळ. मराठी साम्राज्याचा काळ आपल्या सर्वांना माहीत आहेतच. मराठी साम्राज्य म्हणजे आपल्या सर्वांचे दैवत श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आणि तो होता 1650 ते 1818 चा काळ. 1818 हा पेशवाई संपली आणि इंग्रजांनी मराठी साम्राज्यावर त्यांचा झेंडा फडकवला आणि आतापर्यंत पूर्ण सत्ता मिळवली. तो इतिहास घेऊ कधीतरी. आणि आपल्या मराठा साम्राज्याचा काळात आपल्याला मराठी भाषेवर जे परकीय भाषेंचं अनुक्रम बघावे लागले ते थांबले. याची मोठी सुरुवात तुम्हाला छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी जो राजव्यवहार कोश रघुनाथ पंडितांनी बनविताना फारशी ऐवजी संस्कृत शब्द योजायला लावले आणि यातच आपण समजू शकतो आपल्या मराठी बोलीला किती मोठे स्थान महाराजांनी मिळवून दिलं असेल. महाराजांनी मराठी भाषेला राजमान्यता बरोबरच संतांच्या म्हणजे समर्थ रामदास स्वामी संत तुकाराम या थोर संतांनी मराठी भाषेला लोकमान्य ही बनवले. अनेक संत त्या काळी आपल्या काव्य रचनेतून आपल्या ग्रंथ रचनेतून मराठी भाषेला जनसामान्यपर्यंत पोहोचवत गेले. जसे शिवकल्याण संत महिपत यांचे संत चरित्रे मोरोपंतांची ग्रंथ रचना तर श्रीधर या कवींनी आपल्या खेड्यापाड्यात आपल्या मराठी कविता पोहोचवल्या. त्याचबरोबर हा काळ सर्व कष्टकरी कातकरी गुणवान आणि कलाकार या सर्वांसाठी सुवर्ण काळ क्षेत्र होता. महाराजांनी शृंगार व वीर रसांना स्वतंत्र स्थान देऊ केले. लावणी व पोवाडे या नवीन वाड्मय प्रकाराला जनसामान्य आपल्या मराठी भाषेत मनोरंजनाचे वाड्मय बनवले. आपण आज जो इतिहास खऱ्या अर्थाने जाणतो समजतो त्यात सर्वात मोठा वाटा आहे बखर लेखनाचा. याच काळात बखर लेखन ही सुरू झाले. अशा प्रकारे छत्रपती शिवरायांचा काळ महाराष्ट्र भूमीला शक्ती भक्ती आणि मुक्ती या सर्वांमध्ये सुवर्ण काळ निर्माण करून दिला आणि आपल्या मराठी भाषेला जणू सुवर्ण युगात आपल्यासारखी नवनिर्माण चेतना मिळाली. आपण बघू शकता संत रामदास स्वामींचे 1600 शतकातील मराठी हस्ताक्षर आणि पुढे
जशी 1818ला इंग्रजी सत्ता भारतावर राज्यकर्ता बनली, त्यामुळे प्रत्येक प्रांत हा वेगवेगळ्या भागांमध्ये समजला जाऊ लागला. मग त्या त्या भागात त्यांची बोली भाषा ही जरुरी होती आणि नियम कायदे कानून ह्यांनी लेखी स्वरूपात बनवले जाऊ लागले होते. ह्याच काळात गद्य लेखनालाही सुरुवात झाली. गद्य लेखन म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर धडा असतो, तसे पद्य लेखन म्हणजे कविता. इंग्रजी सत्तेच्या काळात नियमातकालीन वर्तमानपत्रे हे याही गद्य लेखनात व छपाईच्या स्वरूपात छापण्यात काळ सुरू झाला आणि त्यामुळे मराठी भाषेचा प्रसार उत्कर्ष वेगाने झाला. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण आपल्याला बाळशास्त्री जांभेकरांच्या विचारसरणीतून मराठी वृत्तपत्राचे जनक स्वरूपात मिळाले. हाही इतिहास याच काळातील आहे. जरी इंग्रजी अधिकारी यांच्या भाषेनुसार राज्य करणारे होते, पण प्रशासकीय बाबींसाठी त्यांना स्थानिक जनतेच्या बोलीभाषांचा महत्त्व देणं गरजेचं होतं आणि त्यामुळे त्यांना प्रशासन हे सोपे होत गेले. अशा प्रकारे एक इंग्रजी अधिकारी ते मराठी भाषेचे पंडितच यांना म्हणावं लागेल, कारण ते एक अभ्यासक होते मराठीचे. त्यांचं नाव मेजर कँडी यांनीच आपली मराठी भाषा विराम, अर्धविराम, प्रश्न आदीमध्ये आकार दिला. त्यामुळे मराठी भाषा लिखाण सहज सोपे झाले. असं मराठी भाषेचा काळ दिवसागणिक बहरतच गेला. 1947ला आपण स्वतंत्र झालो. त्याच आधी आपल्याला स्वतंत्रवीरांनीही आपल्या अभ्यासाने आपल्या भाषेला नवनवीन आकार देऊन तिला सुंदर बनवले. कारण आपल्या मराठी भाषेला शास्त्रशुद्ध असे व्याकरण नव्हते. म्हणून सर्वात आधी नाव घेईल ते म्हणजे दादोबा पांडुरंग तरखडकर यांनाच मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखले जाते. इंग्रजी सत्तेत खूप मोठ्या पदावर कार्यरत असूनही त्यांनी आपल्या भाषेला प्रथम स्थान दिलं. वयाच्या 19व्या वर्षी मराठी भाषेला व्याकरण लिहावं असे त्यांना वाटे, कारण मराठी भाषेला आधी नियम नव्हते आणि इंग्रजी व्याकरण पद्धतीवर त्यांनी मराठी व्याकरण वयाच्या 22व्या वर्षी लिहिले. पुढे 1865ला लघु व्याकरण तयार करून विद्यार्थ्यांसाठी शाळेत उपयोगी पुस्तकांचा त्यात समावेश करून घेतला. तत्कालीन सरकारने सर्व शाळांमध्ये ते वापरण्याची शिफारस केली होती, म्हणून त्यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हटले जाते. बरेच आपल्या सर्वांचे सहकार्य लाभेल असे मग सावरकरांची भाषा शुद्धीकरण चळवळ असो की ग. दी. माडगूळकर, पु. ल. देशपांडे, वि. वा. शिरवाडकर यांचं सर्वांचे साहित्य असो, आपली मराठी मायबोली ही इतिहासातील जुन्या शिल्पकने पासून तर आजच्या युगातील 3Dच्या जगात ही आपली छाप बनवून आहे. आपल्या मराठी भाषेत वाणीत आपण आपल्याच राज्यात तिचे वेगवेगळे अंग बघू शकतो. म्हणजे प्रांतिक वेगवेगळी वाणी आपण अनुभव करू शकतो. उदाहरण, तुम्ही उत्तर महाराष्ट्राचा दौरा करत असाल तर जळगाव, धुळे, नंदुरबार ते नाशिक पासून थेट मध्य प्रदेशातील ब्रह्मांडपूर पर्यंत खानदेश प्रदेश आहे आणि तेथील बोलीभाषा ही अहिराणी म्हणून ओळखली जाते. लयबद्ध व नादमय गावरान लचक देऊन मराठीचा ठेवा जपत आहे. पश्चिम महाराष्ट्रातही सह्याद्री ओलांडून तुम्ही कोकणात आलात तर थेट पालघर पासून ठाणे, मुंबई, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग हा कोकणी, मालवणी, कोळी भाषांचा प्रदेश आहे. ही आपल्या स्थानानुसार आपल्या भाषेला जपणारा प्रदेश. तसेच मराठवाडा, ज्याला वेगळाच इतिहास आहे. तेथील मराठी ठसकेबाज अति कणकर पाण्यात तुम्हाला जाणवेल. यात लातूर, औरंगाबाद, बीड असा सर्व प्रदेश आहे. पुढे पठारावर म्हणजे सह्याद्रीला लागून पुणे, सातारा, कोल्हापूर प्रदेश ही गावरान रांगडेपणाची आणि कडक बुलंद आवाजाची थोडी शिवराळ वाटू शकते, पण तेवढीच लबाबदार वाणी ही पण मराठीच अंग आहे. आणि उरला तो महाविदर्भ, यातील वऱ्हाडी भाषा ही तुम्हाला बुलढाणा, अमरावती ते पार नागपूर, गडचिरोली व शेवटी टोकापर्यंत काहीशी वेगळी वाटणारी वर्णावरणाची रानावनातील आपल्या शब्दाची ठेवा जपून आहे. यात नागपूरचाही समावेश बघू शकता. हे सर्व आपल्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील आपल्या नगरातील स्वतंत्र पण एकजुटीने भाषेचा ठेवा जपून आहे. चांदा ते बांदा व नगर ते ढगर काहीसा स्वतः ठेवा जपत मराठी भाषा फुलते, बहरते. यातील साहित्य तिला तिचं अस्तित्व आणि तिची ओळख निर्माण करून देत असते असे म्हणावे लागेल. आता थोडं आपण प्रमाण भाषा, राजभाषा, अभिजात भाषा हे नेमकं काय असतं, सर्व सारखे नावं आहेत का, यात काही फरक आहे का, ते बघूया. सर्वप्रथम आपण बघूया प्रमाण भाषा. प्रमाण भाषा म्हणजे ही बोली भाषाच असते. बरं, पण त्या भाषेचे नियम हे पक्के बांधलेले व ते मान्यताप्राप्त असतात.
त्यांना त्यांचे लेखन सर्व बाबींमध्ये सारखे केले जाते. ह्यामुळे त्या भाषेला राजभाषा म्हणजे त्या त्या राज्यात ती राजकीय प्रशासनिक बाबींसाठी वापरली जाते व भारतीय अधिकृत 22 भाषांमध्ये तिचा समावेश असतो. म्हणून मराठी ही आपल्या राज्याची एकमेव अधिकृत राजभाषा आहे. मराठीचा वापर शासनाच्या सर्व कार्यात होऊ शकतो. त्याचबरोबर आपण गोवा राज्याची सहअधिकृत भाषा आहे. गोव्याची राजभाषा कोकणी मूळची, पण सहअधिकृत मराठी तसेच दादर नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाचीही राजभाषा मराठीच. म्हणजे या सर्व ठिकाणी कोणताही शासकीय कामकाजाचा भाग पत्र व्यवहार हे मराठीतच होऊ शकतील, याला म्हणतात राजभाषा. आता बघूया अभिजात भाषा म्हणजे काय. अभिजात भाषा हा एक प्रकारचा केंद्र सरकारकडून दिला जाणारा त्या भाषेला दर्जा आहे. अभिजात भाषा हा दर्जा त्या भाषेंना मिळतो त्या भाषेच्या संवर्धनासाठी, प्रगतीसाठी, तिचं वैशिष्ट्यपूर्ण स्थान जपण्यासाठी केंद्र सरकारकडून त्या त्या राज्याला भरीव अनुदान दिलं जाते. पण अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी काही निकष हे केंद्र सरकारने ठरवले आहेत. ते निकष थोडक्यात सांगते. अभिजात भाषेला असा दर्जा मिळण्यासाठी संबंधित भाषेचा इतिहास किमान 1500 ते 2000 वर्ष जुना असावा. या भाषेतील प्राचीन साहित्य हे मौल्यवान असावे. भाषेला स्वतःचे स्वभूषण म्हणजे स्वतःचे अस्तित्व असावे. ती कोणाकडून उसणी घेतली नसावी. पण अजून आपल्या मराठी भाषेला हवा तसा दर्जा प्राप्त झालेला नाही. यासाठी 2012 मध्ये प्राचार्य रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती निर्माण केली होती. त्यांनी 2013ला अहवालही दिला, पण अजून तरी यावर योग्य तो निर्णय झाला नाही. पण लवकरच आपल्यालाही ह्या अभिजात भाषेचा दर्जा मिळेल. आतापर्यंत 7 भाषांना अभिजात भाषा दर्जा मिळाला आहे. हा आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी भाषेचा इतिहास, जो मी माझ्या पद्धतीने सादर केला. आपल्याला तो कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. मग पॉलिटिका पॉलिटिक्स या नावासमोर सबस्क्राईब लिहिले ते प्रेस करा बटन. आमच्या सोबत जुळा. धन्यवाद. भेटू पुन्हा. जय महाराष्ट्र.